नमस्कार. पंचांग पाहत असताना तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण एवढा भाग संपल्यानंतर पुढे त्यांची माहिती दिलेली असते. त्या माहितीमध्ये पंचांगामध्ये वेगवेगळे योग हा शब्द दिलेला असतो. त्यामध्ये यमघंट नावाचा एक शब्द आहे. आता प्रत्यक्षामध्ये यम हा शब्द उच्चारला की आपल्याला मृत्यू या शब्दाचा नेमका अर्थ लागतो, कारण हे सगळे सख्य भाव आहेत एकमेकाचे. मृत्यू, यम. मग यमघंट म्हणजे काय आणि मग हा का दिलाय, हे कुतूहल तसंच्या तसं राहतं. मग हा चांगला आहे का वाईट आहे, इथून सुरुवात होते. मुळात यमघंट योग हा अशुभ योग आहे. याचं कारण असं की पंचांगातले जे 5 घटक आहेत, तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण, यामध्ये एक नक्षत्र एक वार, एक तिथी एक वार, किंवा एखादी तिथी आणि एखादं नक्षत्र, एखादा वार आणि एखादा योग हे जर जोडून आले तर आपण त्याला चांगलं किंवा वाईट असा शब्द वापरतो. चांगलं किंवा वाईट असे शब्द वापरतो. त्यामध्ये यमघंट हा योग अशा स्वरूपाचा आहे की ज्यामध्ये आपण एक वार आणि एक नक्षत्र यांचा संयोग दिसतो आपल्याला. एक वार कुठला तरी 7 वारापैकी आणि एकूण 27 नक्षत्र आहेत, त्यातली काही नक्षत्र ही कोणत्या वारी कोणतं नक्षत्र नको, कोणत्या वारी कोणतं नक्षत्र नको, कोणत्या नक्षत्रा दिवशी कोणता वार नको, हे जे आहे गणित, हे गणित म्हणजेच यमघंट योग. मुळात हा यमघंट योग जो आहे तो विशिष्ट चंद्र नक्षत्र आल्यानंतर तयार होतो, विशिष्ट वाराला. मग त्या दिवशी आम्ही एखादं चांगलं शुभ काम करावं का, नाही करायचं. तर शुभ कामासाठी हे नक्षत्र वर्ज्य मानलं गेलेलं आहे. मग तुम्ही अशुभ काम करता का, नाही. मग सगळी शुभच कामं करत असाल तर त्यासाठी जर हे चांगलं नाही म्हणलं असेल तर तो दिवस थांबा आणि पुढच्या दिवशी तो कार्यक्रम विचारात घ्या. बघूया आता याच्यामध्ये काय काय सांगितलेलं आहे. बघा, वारामध्ये पहिला वार आहे रविवार आणि नक्षत्र दिलंय मघा. मघा नक्षत्र हे मुळात पितरांचं नक्षत्र आहे. त्यामुळं बऱ्याच वेळेला याला पितृदोष असं म्हणतात. इतर योगांबद्दल काही नाही, पण यमघंट योगाबद्दल पंचांगामध्ये शांती करायला सांगितलेली आहे. म्हणजे यमघंट योगावर जर एखादं बाळ जन्माला आलं तर ते अशुभ काळावर आलं असं समजून त्याची शांती सांगितलेली आहे. मग ती नुसती एक शांती असत नाही, शांती पण तिथीची शांती असते. बघा, अमावस्येला जन्माला तरी शांती आहे, नक्षत्राची शांती असते, योगाची शांती आहे, कर्णाची शांती आहे, 5 ग्रह एकत्र आले तरी शांती आहे, 5 ग्रह एकत्र आले तरी शांती आहे, पत्रिकेत एकाच बाजूला सगळं ग्रहाबल फिरलं तरी शांती आहे. तशी यमघंट योगाची शांती करा असा उल्लेख आलेला आहे. मग तो नुसता असत नाही. आता बघा, रविवारी मघा नक्षत्र आलं तर यमघंट योग दाखवतो. मग यमघंट योगाची शांती प्लस मघा नक्षत्राची शांती करा, 2 एकत्र आले. त्यानंतर दुसरा भाग आहे सोमवारी विशाखा नक्षत्र. सोमवारी विशाखा नक्षत्र आलं तर हे 16 नंबरचं नक्षत्र, मघा नक्षत्र 10 नंबरचं. विशाखा नक्षत्राची सुद्धा शांती सांगितलेली आहे. मग यमघंट योग अधिक विशाखा नक्षत्र अशा 2 शांत्या करायला पाहिजे जन्माला आलं तर, बरं का. पण तुम्हाला एखादं चांगलं काम करायचं असेल तर विशाखा नक्षत्र टाळलेलं बरं का, तर ते त्रिपाद आहे. मघा नक्षत्र टाळलेलं बरं का, तर ते पितृदोषाचं नक्षत्र आहे. त्यानंतर तिसरा भाग येतो म्हणजे काय, मंगळवारी आर्द्रा नक्षत्र आलं तर. आर्द्रा नक्षत्र चांगलं आहे पण ते मंगळवारी नको आहे. मग जर ते मंगळवारी आलं तर त्याला यमघंट योग तयार होतो. इथं नुसत्या यमघंट योगाची शांती करावी लागते, आर्द्रा नक्षत्राची नाही. त्यानंतरचा एक भाग येतो तो म्हणजे काय, जर बुधवार असेल आणि त्या दिवशी मूळ नक्षत्र असेल आणि त्या आपल्याला एखादं काम करायचं आहे तर मूळ नक्षत्राबद्दल प्रचंड मोठ्या प्रमाणावर गैरसमज आहेत.
आपण बघणार आहोत की कोणत्या नक्षत्राची शांती का करायची आणि कधी करायची हे स्पष्ट दिलेलं असतं. तर मूळ नक्षत्र हे जर बुधवारी आलं तर त्याला यमघंट तयार होतो. मग आता यमघंट योगावर शांती करावी का? नाही. मग यमघंट योग वाईट होता म्हणून त्याची शांती करायची आहे. मग त्याचबरोबर मूळ नक्षत्राची पण शांती करायची. काही वेळेला त्या नक्षत्रावर करा असं मानणारा एक मोठा वर्ग त्याच्यामध्ये आहे. पण तो वाईट होता म्हणजे बघा, मूळ नक्षत्रावर जे मूल जन्माला आलं त्या दिवशी ते वाईट होतं म्हणून शांती करा. मग त्याची मुळावरच करायची शांती त्याच दिवशी. तर त्या दिवशी इतर जे जन्माला येतील त्या लोकांचं पण शांती सांगितली असेल, कारण त्या दिवशी मूळ नक्षत्रावर जन्माला आला. मग सांगताना ते सांगितलंय तुम्ही चांगला दिवस बघा. मग मूळ नक्षत्रावर जन्माला आला आणि मूळ नक्षत्रावर जर शांती केली तर फळ मिळण्याची शक्यता आहे काय? 10 वेळा विचार करायचा. म्हणून चांगली गोष्ट बघा, चांगलं बघा काहीतरी. म्हणून विचार करतो आपण की मूळ नक्षत्र आणि बुधवार म्हणजे यमघंट योग. गुरुवार आणि कृतिका नक्षत्र हे जर आलं, आता हे मूळ नक्षत्र धनु राशीत आलं, पण कृतिका नक्षत्र हे जे आहे हे मेष राशीत आहे एक भाग आणि 75% भाग वृषभ राशीत आहे. म्हणजे गुरुवारी जर कृतिका नक्षत्र आलं, ज्याला कातवाड शब्द वापरला जातो, तर त्याला यमघंट योग शब्द येतो. मग आपल्याला माहित नसतं हा का आला तो, पण आपण म्हणतो हा कसा आला. तर त्याचं कारण काय आहे? गुरुवार आणि कृतिका नक्षत्र 3 नंबरचं नक्षत्र आहे, तरी तुम्हाला त्याची शांती करावी लागते. आता कृतिका नक्षत्र हा जो भाग आहे हा आणि विशाखा नक्षत्र हे त्रिपाद आहेत. म्हणजे ह्याला जन्माला आला तर शांती विशाखाला आहे, वारला तरी शांती विशाखाला आहे. पण कृतिकाला जन्माला आल्यानंतर शांती नाही, पण मृत्यू झाला तर सुद्धा त्याची शांती करावी लागते. मग यमघंट योगावर मृत्यू होणं म्हणजे त्रिपाद शांतीला कारण असं पण असू शकतं. त्यानंतर शुक्रवारी रोहिणी नक्षत्र आलं तर त्याला यमघंट योग आहे. रोहिणी नक्षत्राला शांती नाही, जन्माला नाही, मृत्यूला नाही. पण यमघंट योग जर त्या दिवशी आला शुक्रवार आणि रोहिणी नक्षत्र असल्यामुळे तर त्याची शांती केली जाते. आणि शेवटचा एक भाग आहे तो म्हणजे काय? तर शनिवारी हस्त नक्षत्र आलं. हस्त नक्षत्र आहे 13 नंबरचं नक्षत्र. जर शनिवारी हस्त नक्षत्र आलं तर यमघंट योग तयार होतो. म्हणजे काय? तर एक अशुभ काळ किंवा वाईट काळ मानला जातो आणि या काळामुळं त्याची यमघंट योगाची शांती करावी लागते. आता यात जन्माला आल्यावर त्यांच्या शांत्या करण्यास सांगितलेल्या असतात. त्या कधी करायच्या असतात? हे सगळं शांती प्रकरण यामध्ये कुठं कुठं असा एक शब्द वापरलाय बरं का, की 12व्या दिवशी करावी वगैरे वगैरे वगैरे. आता तो योग्य का अयोग्य हा ते लिहिणाराला माहिती. मी विचार करणार हा मानसिकतेतून, मानसशास्त्र या दृष्टिकोनातून विचार करणार. म्हणजे काय? मानसशास्त्र काय सांगतं? ज्यावेळी एखाद्या मुलाची शांती केली किंवा ही शांती हा जो भाग आहे तोच मुळात मानसशास्त्रीय प्रकार आहे, तर त्याला हे का करतो, कशासाठी केली आहे, तुझ्या या पत्रिकेमध्ये तू जन्माला आला तेव्हा काय दोष होते, त्याचा तुझ्यावर काय विपरीत परिणाम होणार आहे किंवा तुझ्या पालकांवर काय विपरीत परिणाम होणार आहे. मग तो होऊन तुझं नुकसान होण्यापेक्षा जर तो होऊ नये म्हणून आपण शांती केली तर तुझ्यात कोणते बदल केले म्हणजे तुझ्या या प्रगतीतले अडथळे कमी होतील हे त्याला व्यवस्थित समजावून सांगितलं तर त्याच्यामध्ये निश्चित बदल झाला तर त्याचा अँगल जगण्याचा बदलतो, हे खरं आहे. पण जर असं काहीच झालं नाही आणि 12व्या दिवशी शांती केली तर त्या बाळाची काय प्रगती होईल आणि त्याला काय कळेल आणि पालकांना काय कळणार, आणि पालक म्हणण्यापेक्षा त्याची आई जी आहे ती 12व्या दिवशी त्या शांतीला बसण्यासाठी सक्षम असेल काय? आर्थिकदृष्ट्या वडीलसुद्धा सगळीकडे जर पैसा ओतून ती डिलिव्हरी केली असेल तर तो आर्थिकदृष्ट्या तरी सक्षम असेल काय? जरा अवघड आहे सगळं. परंतु याचा विचार आपण नव्हे तर मानसशास्त्र मी समाजातला एक घटक म्हणून आपण करायला हवा. जर समजा केला नसेल तर त्या लोकांनी करायला हवा की आपल्याला ह्या 12व्या दिवशी शांती करून ह्या बाळाचं जे आहे त्याच्यामध्ये काय फरक पडेल काय? नाही. मानसिक बघा, 12व्या दिवशी त्या बाळाला रडायला लागला म्हणून झपाटा मारला, कळला का? नाही. कळला का? नाही. का शी केली म्हणून मारलं, कळलं का? नाही. जोपर्यंत त्याला काही कळत नाही तोपर्यंत त्याला मारता येणार नाही. तसंच जोपर्यंत त्याला एखादी शांती केली, का केली आणि तुझ्यात अपेक्षित बदल काय होणार आहेत
हे सांगितलं आणि जर ते झाले तर त्याचा उपयोग होणार आहे. म्हणून 10 वेळा विचार करायचा की आपण करतो काय. मग हे यमघंट योग म्हणजे काय, तर त्यासाठी शांती असेल तर ती करा, पण ती योग्य वेळी करा. आता एक प्रश्न असा येतो की ज्या वेळेला ह्याचे अर्थच समजत नसतात, माहीतच नसतात, त्यावेळी काय होतं, तर जे अर्थ डोक्यात येतात ते लोक मस्तपैकी समोरच्या तोंडावर टाकून मोकळे होतात. त्याचा एक अनुभव सांगतो. 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आमच्या क्लासमध्ये ज्योतिष क्लास चालवत असताना एक मुलगा तो म्हणाला की मी एक यमघंट शांती केली, मी अजून हा प्रकार शिकवायचा होतो. मग मी म्हटलं म्हणजे काय, कुणाला माहिती. म्हणला पंचकांत लिहिलं यमघंट शांती करावी, मी करायची. मग ते पालक आले, त्यांनी विचारलं कशासाठी शांती आहे. ह्याला काहीच माहीत नव्हतं. आजही आपल्याकडे 99% ज्योतिषांची स्थिती हीच आहे की ज्यांना ह्याचे अर्थसुद्धा माहीत नाहीत, का करायचे माहीत नाही. करणारे वेगळे आहेत, सांगणारे वेगळे आहेत. त्यावेळेला करणाऱ्यांनी सांगणारे एकच असू शकतात, पण ह्याचं काहीही गणित माहीत नसणारा प्रकार. जर असं आपण केलं तर मग मी त्याला म्हणलं तू त्यांना काय सांगितलं. त्यानं फार सुंदर उत्तर दिलं. तो म्हणला ते पालक आले होते आणि ते म्हणले यमघंट शांती का करायची. मी त्यांना सांगितलं, म्हणला तुमच्या नावानं यम वर बसून घंटा वाजवीत बसतोय. म्हणला याला काय अर्थ आहे का नाही. सगळीचे सगळे वर्ग हसायला लागला आणि खरोखरच नेमका तो कुणाच्या नावानं घंटा वाजवणार आहे, याच्या का त्याच्या का करणाराच्या, हे काळ सांगेल. पण चुकीचं काहीतरी सांगून, लोकांना भीती दाखवून, लोकांना भीतीपोटी त्याला काय करायला लावून जर आपण केलं तर तशी जशी फळं चुकीची त्याला मिळणार आहेत तशी सांगणारला पण मिळणार आहेत आणि करणारला पण मिळणार आहेत. कारण आपण चुकीची गोष्ट लावतोय. म्हणून 10 वेळा विचार करा की आपल्या एका चुकीमुळे समोरच्याला आर्थिक भार पडणार नाही, मानसिकदृष्ट्या क्लेश येणार नाही आणि त्याला त्रास होणार नाही, किंवा आपण चुकीचं काहीतरी केल्यानंतर पैसे मिळतीलही, पण मरेपर्यंत आपण एका माणसाला फसवलं ही आतली खंत अशी ठणठणत राहते आणि मग त्या माणसाच्या आयुष्यामध्ये सारखं त्याला सारखा त्रास येत राहतो आणि मनोविकृत होण्याची शक्यता ह्याची कारणं ही आहेत. माणसं व्यसनाधीन होण्याची सगळ्यात मोठी कारणं ही आहेत की त्याला आतून आपण केलेल्या चुकांचं परिमार्जन करता येत नाही. मी तुमचे 10 रुपये चोरले आणि पुन्हा तुम्हाला 10 लाख आणून दिले तरी तुमच्या डोक्यात मी चोर आहे याबद्दलचा विचार खोडता येणार नाही आणि या एका विचारापोटीच मला थरथरायला होईल. म्हणजेच माझी मानसिक स्थिती ढासळण्याला कारणीभूत केवळ माझी चूक असेल. मग ती चूक अनाधेपणे अज्ञानानं झाली असेल तर माफ असेल, पण मला ज्ञात असून मी मुद्दाम केली असेल तर ती मरेपर्यंत तुम्हाला त्रास देते. मानसशास्त्राचा सर्वात मोठा घटक हा आहे की जो तुम्हाला आतून छळतो. बाजारातली कुठलीही शक्ती तुम्हाला छळत नाही, ती शक्ती तुमच्यावर काम करते आणि तुमच्या आयुष्याला घात करायला सुरुवात करते आणि मग तुम्हाला या सगळ्या गोष्टी त्रासदायक व्हायलाच लागतात. का होतंय असं हे कळत नाही, याची कारणं ती आहेत. म्हणून मनोविकृत होणार नसाल तरी विचार करा की आपण त्यांना योग्य सांगतोय काय. म्हणून यमघंट योग असेल तर अशुभ काळ असेल तर प्रत्येक गोष्ट टाळा आणि चांगल्या वेळेला चांगली गोष्ट करायला शिका, जेणेकरून त्याची चांगली तुम्हाला फळं उत्तमोत्तम मिळतील. त्यामुळे यमघंट योगाचं मोठं अवडंबर असेल तर त्यामुळं फारसा मोठा काय विचार करायचा नाही. पण काही गोष्टी अशा आहेत की ज्या इमर्जन्सी आहेत. यमघंट योग आहे पण घरात डिलिव्हरीला न्यायची एक व्यवस्था आहे. अपघात झाला त्या माणसाला आता नेऊ का नको, यमघंट योग नाही, न्यायला पाहिजे. डिलिव्हरीची स्थिती हवी आहे त्या बाईला आत्ता यमघंट योग 8 वाजेपर्यंत थांब नाही, आत्ता उचला आणि दवाखान्यात न्या. भूक लागलेली आहे आणि आत्ता जेवायला घेऊ का नको, यमघंट योग आहे, असला चुकीचा विचार करून ज्या नित्य गोष्टी आहेत, ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या करायच्याच. पण ज्या चांगल्या कार्यासाठी मला करायच्यात आणि मला जिथं थांबणं शक्य आहे अशा वेळी तुम्ही थांबायला हवं आणि हा काळ जो आहे तो टाळायला हवा. टाळल्यास त्याची उत्तम फळं आपल्याला मिळतील. त्यामुळे यमघंट योग तुमच्या आयुष्यामध्ये टाळण्यासाठी दिला आहे. मुद्दाम टाळू नका, पण जे टाळता येणं शक्य आहे, ज्यामुळं आपला तोटा होणार नाही अशा गोष्टी असतील तर त्या निश्चितपणे टाळा आणि चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्याची चांगली फळं मिळवण्याचा प्रयत्न करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभारी आहोत.